हिंगोलीतील बेपत्ता 23 वर्षीय तरुणाची 70 माळ जंगलात हत्या, 6 लाखांची सुपारी, 8 जणांना जेरबंद करण्यात पोलिसांना यश। हिंगोली शहरातून बेपत्ता झालेल्या 23 वर्षीय तरुणाची यवतमाळ जिल्ह्यातील 70 माळ जंगलात हत्या झाल्याचे उघड झाले असून या हत्येसाठी तब्बल 6 लाख रुपयांची सुपारी देण्यात आल्याची धक्कादायक माहिती पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आली आहे। या प्रकरणी यवतमाळ स्थानिक गुन्हे शाखेने 8 जणांना अटक केली असून हत्येमागील नेमके कारण आणि सूत्रधाराचा शोध सुरू आहे। सिद्धार्थनगर येथील मंगेश उर्फ काळ्या मनवर 2 ऑगस्ट रोजी कामावर गेल्यानंतर बेपत्ता झाला होता। 4 ऑगस्ट रोजी कुटुंबियांनी हिंगोली शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। दरम्यान यवतमाळ जिल्ह्यातील खंडाळा हद्दीतील 70 माळ जंगलात एका तरुणाचा मृतदेह आढळला। गळ्यावर आणि पाठीवर वाराच्या खुणा असल्याने खून झाल्याचे स्पष्ट झाले। तपासात मृतदेह मंगेश मनवरचा असल्याचे निष्पन्न झाले। यवतमाळ स्थानिक गुन्हे शाखेने तपासाची चक्रे फिरवत ज्ञानेश्वर राठोड, राहुल लोखंडे, श्रावण भवाळ, सोमनाथ हजारे, विशाल राठोड, अर्जुन शेळके, दीपक जाधव आणि सिद्धार्थ जाधव या 8 आरोपींना अटक केली। चौकशीत 6 लाखांच्या सुपारीतून हत्या केल्याची माहिती समोर आली। या प्रकरणी मुख्य सूत्रधार आणि हत्येमागील कारणांचा तपास सुरू आहे। प्रशांत देशमुख, संवाद मराठी लाईव्ह, यवतमाळ। श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड। श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, सीसीटीव्हीची नजर। आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 021 92 26 69 12 72 76 47 38 54।